नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहत आहात 24 तास महानगर. मीरा भाईंदर शहरामध्ये आज अनेक घडामोडींनी भरलेला असा दिवस ठरला. याचं कारण असं, मीरा भाईंदरच्या भाईंदर स्थानकामध्ये सरकत्या जिन्यांचं उद्घाटन झालं. हे उद्घाटन शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी सुद्धा तिथे उद्घाटन केलं. एकाच गोष्टीचं दोन प्रकारे दोन वेळा उद्घाटन झाल्याची घटना आज घडल्यानंतर आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलमताई आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. नीलमताई, खरं तर 24 तास महानगरमध्ये स्वागत. आणि ही खरंच अजब घटना घडली की एकाच गोष्टीचं दोन वेळा उद्घाटन झालं. नेमका मुहूर्त चुकला की नेमकी व्यक्ती चुकली, काय सांगाल? ज्या पक्षाने ज्या व्यक्तीने ते काम केलेलं आहे त्या व्यक्तीला त्याचं श्रेय मिळणं क्रमप्राप्त आहे. आता कोणी येऊन उठले सुटले येतील आणि काल नाही निवडून आले ते त्यांच्या कार्यकर्त्यांना जर तिथे उद्घाटन करायला सांगतील तर ते फार चुकीचं आहे. आणि तो चुकीचा मेसेज आणि चुकीचं श्रेय घेण्याचा हा फार केविलवाणा प्रयत्न त्यांचा होता. आम्ही गेल्यानंतर दुपारी तिथे आम्हाला कळलं की असं असं सरकत्या जिन्याचं ओपनिंग झालंय म्हणून. मग आम्ही जाऊन तिथे बघितलं. खरं तर तो अधिकार आमचा आहे. आमचे माजी खासदार राजनजी विचारे जरी ते आता त्या खासदार पदावर नसतील तरी त्यांनी पूर्णतः रेल्वे स्टेशन मीरा रोड असू देत, भाईंदर असू देत, सगळे रेल्वे स्टेशन एकदम चांगली करण्याची, एक्सिलेटर एवढे चांगले बनवले, बाकी जिने हे बनवलं, ब्रिज बनवले, एवढी सगळी कामं चांगली केलेली असताना त्याचं क्रेडिट हे त्यांनाच गेलं पाहिजे ना. आणि त्यासाठी आम्हाला हे कळल्यानंतर आम्ही तिथे काही महिला होतो, दुसऱ्या कामासाठी गेलो होतो. त्या तिथे मिळाल्यानंतर आम्ही जाऊन तिथे आम्ही ओपनिंग केलं. ताई, खरं तर त्याच भाईंदर स्थानकाच्या बाहेर बऱ्याचदा तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत. काही वेश्या व्यवसाय सुद्धा काहीच्या तक्रारी त्याबाबत तुम्ही काही पाऊल उचललंय का? त्या संदर्भात देखील आम्ही आज तिथल्या अधीक्षक, रेल्वे प्रशासनाच्या अधीक्षक जे आहेत त्यांना जाऊन आज भेटलो. यापूर्वी देखील बऱ्याच वेळा तो आम्ही विषय उचललेला आहे, परंतु त्याचं असं होतंय आणि त्यांच्याशी आज चर्चा, त्यांच्यावर सोल्युशन देखील आम्ही त्यांना सांगितलंय. कारण बऱ्याच वेळा असं होतं की त्यांची जी रेल्वे प्रशासनाची बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या आत महिला असतात. जेव्हा रेल्वे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करायला जातं त्यावेळी त्या बॉर्डरच्या बाहेर जातात आणि त्यावेळी रेल्वे प्रशासन सांगते ती बॉर्डर पोलीस स्टेशनची आहे. मीरा भाईंदरच्या अखत्यारीत त्या उभ्या असतात आणि त्यावेळी ते आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात. आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जातो त्यावेळी पोलीस स्टेशनला सांगितलं जातं की त्या आमच्या हद्दीत नसतात, त्या रेल्वे स्टेशनच्या हद्दीत असतात. आणि त्यामुळे ह्या दोघांच्या याच्यामध्ये हे एकदा हे केलं की परत तिकडे पळतात, तिकडून हकललं की इकडे पळतात. त्यामुळे दोघांनी संयुक्तपणे जर कारवाई केली तर त्यांच्यावर अगदी चांगल्या पद्धतीने कारवाई होऊ शकेल. परंतु एक कायद्याचं देखील लिमिट आहे की त्यांना 500 रुपयाच्या बॉन्डवर सोडवलं जातं. आज रेल्वे प्रशासनाने हेच उत्तर दिलं की 500 रुपये म्हणजे आजकाल शिल्लक झालेली आहे. 10-10, 15-15, 20-20 हजार कमवणाऱ्या त्या बाया जातात आणि वसईला 500 रुपयाचा बॉन्डवर लिहून देतात आणि किंवा 500 रुपये भरतात आणि त्या सुटून येतात. मग ती अमाऊंट 500च्या ऐवजी 5,000 किंवा 10,000 झाली पाहिजे, तेव्हाच हे सगळं कमी होईल. परंतु त्याच्याकडे लक्ष आहे का सत्ताधाऱ्यांचा? केंद्र शासनाच्या हद्दीत येणारे वेळोवेळी इतक्या वर्षापासून आम्ही त्याच्या संदर्भात तक्रारी, आम्हीच काय म्हणजे त्या ठिकाणी चांगल्या महिलांना येणं जाणं देखील फार कठीण होतं. कारण लोक त्याच नजरेने बघतात. कोणीतरी नातेवाईक येणार म्हणून जरी थांबला तर लोकांची मानसिकता ती झालेली असते आणि त्या व्यक्तीकडे तसं बघितलं जातं. आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केला की त्यांच्याशी आम्ही डिस्कस केलं. त्यांनी शेवटी आज त्यांनी असं उत्तर दिलं की 500 रुपयाचा बॉन्ड हा त्यांनी 500 रुपये भरण्यापेक्षा 500चे आम्ही म्हटलं 5,000 करा, 10,000 करा. तुमच्याकडून देखील एक लेटर जाऊ देत तुमच्या प्रशासनाला की जेणेकरून ते प्रशासन पण त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करेल. पण ही केंद्र सरकारची मानसिकता असली पाहिजे. कारण सर्वसामान्य किंवा तळागाळातल्या प्रश्नांवर त्यांचं लक्षच नाहीये. त्यामुळे हे आता कधी करतील याच्यावर आपल्याला वाट पाहावी लागेल. कारण जर त्यांनी हे सगळं केलं तर नक्कीच या सगळ्या घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्या संदर्भात देखील आज आम्ही निवेदन दिलेलं आहे.
नक्कीच आपण पाहिलं की खासदारांनी नुसतं सरकत्या जिन्यांचं उद्घाटन न करता त्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर ज्या समस्या आहेत त्यावर सुद्धा कायमस्वरूपी उपाययोजना करावी असं निलमताईंनी आज मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्यावरती उपाययोजना सुद्धा करण्याचं आवाहन त्यांना केलेलं आहे. पुढील काळामध्ये या सर्व समस्या सुटतात की नाही हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.